नमस्कार मंडळी, सिरीज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, मी सध्या उरुळ देवाच्या या ठिकाणी आहे आणि उरुळ देवाचे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू भाडळे आपल्या सोबत आहेत. खरं तर आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. कसं आहे सध्याचं वातावरण, कसं आहे? सध्याचं वातावरण हे सगळं गोमय आहे. बर. माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांच्या विचाराचे, त्याचबरोबर या भागाचे लोकप्रिय आमदार आमदार विजय बाप्पू शिवतारे यांचे या भागावरती असलेले विकास कामं आणि या भागातल्या ज्या प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्ष त्यांनी ज्या धडाडीने या ठिकाणी गावचा विकास किंवा गावाच्या मुख्य प्रश्नाबाबत मांडलेले आहेत आणि त्याच्याकरता आज सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपण विजय बाप्पूंच्या बरोबर त्यावेळेस उभं राहायचं. आता तुम्ही मतदारसंघामध्ये हिंडताय, गाठीपिटी घेताय, वातावरण कसं वाटतंय? वातावरण अतिशय चांगलं आहे आणि येणाऱ्या 21 तारखेला आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत. कारण या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत विजय बाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात हे पाणी योजना आज या ठिकाणी उरुळी गावाला आणि बुरसुंगीला मिळालेली आहे. त्याचबरोबर आता परत वाढीव तरतूद त्याच्यामध्ये 100 कोटीची झाली. त्याच्यामध्ये जो भाग याच्यामध्ये कव्हर झालेला नाहीये, म्हणजे आदर्श नगर असन, धनगर वस्तीचा भाग असन, ज्या भागामध्ये पाणी पुरवठा अजून पोहोचलेला नाही त्या भागासाठी 100 कोटीची अतिरिक्त योजना या ठिकाणी मंजूर विजय बाप्पू शिवतारेंनी केलेली आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतनं या गावाची सुटका करून एक स्वतंत्र नगर परिषद या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचा भरमसाठ टॅक्सने या ठिकाणी वैतागलेले होते लोक आणि जे एक जाचक टॅक्स या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने आम्हाला लावलेला होता आणि त्या टॅक्स मधून आमची मुक्तता या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून बाप्पूंनी केली आणि सर्वसामान्य माणसांचं प्रत्येक कुटुंबाचं लाखो रुपये टॅक्स या ठिकाणी वाचवण्याचं काम विजय बाप्पूंनी या ठिकाणी केलंय आणि त्या संघर्षामुळं लोक एकदम सर्व लोक खुश आहेत की यावेळेस शिवसेना आणि धनुष्यबाण हेच लोकांनी ठरवलेलं आहे. सध्या आपल्या भागातील कोणकोणत्या समस्या आहेत? उरुळी गावामध्ये येणारा मुख्य रस्ता अतिशय खराब आहे. अंतर्गत रस्ते अतिशय खराब आहेत. 8 ते 8.5 वर्ष मध्ये कोणतीही लोकल बॉडी नसल्यामुळं त्या काम करण्यासाठी कोणती लोकल बॉडी नसल्यामुळे हे काम विस्कळीत आहेत, रखडले गेलेले आहेत. आमचा उरुळी गावात येणारा मुख्य रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा मुख्य हेतू राहील. अंतर्गत रस्ते, दळणवळणाच्या सुविधा, ड्रेनेज लाईन, पाण्याची व्यवस्था, घरोघरी स्वच्छ पिण्याचं पाणी गेलं पाहिजे हे आमचं प्रमुख या ठिकाणी धोरण राहील. त्याचबरोबर आदर्श नगर मध्ये ड्रेनेज लाईनचा एक मोठा प्रश्न आदर्श नगर परिसरामध्ये आहे. एक मुख्य ड्रेनेज लाईन 1300 मीटर व्यासाची जर त्या भागामध्ये टाकली तर संपूर्ण आदर्श नगर कव्हर करता येईल. अंतर्गत ड्रेनेज लाईन असतील, त्यांची पाण्याची टाकी एनजीबीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होणार आहे आणि घरोघरी पाणी पोहोचवण्याचंही काम आमचं त्या ठिकाणी राहील. ड्रेनेज लाईन, रस्ते, पाणी त्या मूलभूत सुविधांकडे आमचं प्रामुख्याने लक्ष राहील. विरोधकांना काय आवाहन करताय? विरोधकांना आम्हाला काय आव्हान करायचं नाहीये. आम्ही जनतेला आव्हान करतो की आपलं मत विजय बाप्पूंच्या माध्यमातून शिवसेनेच्या सर्व शिलेदारांना द्यावं आणि या भागातला जो टॅक्सचा ज्वलंत प्रश्न होता, आपल्या सर्वसामान्य नागरिकांचं रक्त पेण्याचं काम महानगरपालिका करत होती. त्या महानगरपालिकेच्या जाचक करत आपली नगर परिषद करून मुक्तता सर्वसामान्य नागरिकांची केलेली आहे आणि एमजीपीच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचं पाणी घरोघरी गेलेलं आहे. काही परिसरामध्ये अजून पुढील काळामध्ये जाईल. त्यामुळे आम्हाला सर्व मतदारांना आवाहन करायचंय की आपलं मत विकासाला, आपलं मत ज्या लोकांकडे विजन आहे विकास कामं करण्याचं, अशा लोकांना आपलं मत द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये आता नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथभाई शिंदे आहेत, त्यांनी फुरसुंगीच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, निधीची कमतरता पडून देणार नाही आणि या निधी आणण्यासाठी विजय बाप्पू शिवतारे सक्षम आहेत आणि तो निधी आपल्या गावामध्ये येण्याकरता एक त्यांचे शिलेदार म्हणून आमच्या शिवसेनेचे 15 प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मधल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, आपला मतरूपी आशीर्वाद आम्हाला मिळावा अशा मतदारांना आव्हान करतो.